अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। आज अल्पसंख्याक विभागाच्या विषयी अडीअडचणीविषयी या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली होती। या बैठकीसाठी हसन मुश्रीफ साहेब, सना मलिक, नवाबभाई मलिक हे सगळेच जण उपस्थित होते। विशेषतः मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष तेही उपस्थित होते। आणि आपल्या सगळ्याला माहिती आहे की मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामध्ये अनेक प्रश्न आहेत, अनेक अडचणीत त्यांचे जे कर्ज वाटप आहे, कर्ज वसुली आहे, त्या बाबतीमध्ये जे अडचणी होत्या त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे एक धोरण कळलं की ज्याप्रमाणे अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या माध्यमातून जसा कर्ज पुरवठा केला जातो त्या बाबतीमध्ये त्या धर्तीवरती आपल्याही महामंडळाकडून या बाबतीमध्ये काय करता येईल एक नवीन स्कीम आणण्याचा निर्णय आजच्या मीटिंगमध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या धर्तीवरती घेतलेला आहे की जेणेकरून या राज्यातले जे या महामंडळामध्ये ज्यांना कर्ज किंवा ज्यांना काही गोष्टी ज्या ही हव्या आहेत त्यामध्ये त्यांना सुलभता यावी। त्यामुळं आज हा निर्णय ज्या राज्यातले जेवढे अल्पसंख्याक समाजाची मुलं असतील, मुले असतील, ज्यांना नवीन उद्योग व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना निश्चित प्रकारे तो फायदा होईल। आणि येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये या उपमुख्यमंत्री साहेबांना दादांनी या बाबतीमध्ये सर्वांना सूचना दिलेल्या आहेत। या खात्याअंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळ्याचे सातत्यानं आरोप होत आहेत। मुस्तक अंदोले अध्यक्ष आहेत, मात्र जे सदस्य असणारे मंडळ आहेत त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटपाचे देखील आरोप केले। नाही, या बाबतीमध्ये आपलं म्हणणं बरोबर आहे। या बाबतीमध्ये काय बहुतांशी तक्रारी काही अंश माझ्याकडे पण तक्रारी आलेल्या आहेत आणि या भविष्यामध्ये अशा तक्रारी येऊ नयेत किंवा जो काय बोगसपणा किंवा जो काही एजंटगिरी होती ती कुठेतरी कायमची दूर व्हावी आणि निश्चित प्रकारे अल्पसंख्याक मुलांना, मुलींना त्यांना शिक्षणासाठी असेल, व्यवसायासाठी असेल एक चांगल्या योग्य प्रकारे कर्ज मिळावे यासाठी अनेक दुरुस्ती करण्याचा निर्णय आजच्या मीटिंगमध्ये घेतलेला आहे। ऑडिट संदर्भामध्ये आजचा विषय ऑडिटचा विषय नव्हता, परंतु निश्चित प्रकारे ती प्रक्रिया राबवली जाईल। परंतु मौलाना अब्दुल आझाद जे आर्थिक विकास महामंडळ आहे त्याचे अध्यक्ष तुमच्या पक्षाचे नेते आहेत अंतुले, त्यांच्या विरोधात देखील अनेक आंदोलनं जी आहेत ते अनेक जिल्ह्यांमध्ये करण्यात आली। त्यांनी अनेक गैरव्यवहार या महामंडळामध्ये केला असा देखील आरोप केला। नाही, त्यांनी गैरव्यवहार केला असं म्हणता येणार नाही। मुस्ताक अंतुले जे अध्यक्ष आहेत ते खूप एक चांगला अध्यक्ष या महामंडळाला मिळालेला आहे, परंतु निश्चित प्रकारे कर्ज वाटप करताना कुठं तर अनियमितता किंवा कुठं काय गोष्टी झाल्या असतील, पण त्या बाबतीतच खरं तर ह्या पूर्ण भविष्यामध्ये ह्या गोष्टी होऊ नयेत यासाठीच खरं तर आजची बैठक आम्ही आयोजित केली होती। मामा, खरं तर सांगली जिल्ह्यामधील वाळवा तालुक्यात एका उद्योन्मुख कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची घटना जी आहे ती समोर येताना पाहायला मिळतात। खरंच राज्य सरकारकडे कंत्राटदारांची बिलं देण्याकरता पैसे नाही आहेत का? याचमुळे या सगळ्या कंत्राटदारांच्या आत्महत्या होतात आहेत का? आणि विरोधी बाकावरचे नेते मंडळी म्हणतात ही आत्महत्या नाहीये तर ही सरकारने केलेली हत्या आहे म्हणून। खरं तर ही बातमी निश्चित प्रकारे एक दुःखदायक आहे आणि मला मनाला वेदना होणारी आहे। त्यांनी आत्महत्या का केली, कशासाठी केली ह्याची अजून आपल्याला काही माहिती आलेली नाही, परंतु ही माहिती आल्यानंतर खरं त्या बाबतीत अधिक बोलणं उचित होईल। कंत्राटदाराची हत्या एकीकडे पैसे न मिळाल्यामुळे आणि दुसरीकडे कोकाटेंना म्हणणं की सरकार